दिवोदिता फर्नांडिस 64 वर्षीय महिला जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होती. ती एका अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहत होती. तसं त्यांच्याकडे व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांची ये-जा होत होती, त्यामुळे त्यांचा दिवस घाई गडबडीतच जात होता. या वयातही व्यस्त राहत असल्याने त्या तंदुरुस्त दिसत होत्या. त्यांचा स्वभाव मात्र फार कंजूस होता. त्यांच्या हातून सहसा पैसा सुटत नव्हता. या स्वभावाने त्यांचे नातेवाईकही त्यांच्यापासून लांब राहत होते. त्यांच्या बहिणीचा नवरा फक्त त्यांच्या घरी कधी कधीतरी येत जा करत होता. त्यालाही त्यांनी कधी आपला अंदाज दिला नव्हता. त्यामुळे त्यालाही त्यांच्या व्यवहारातील फारसे काही माहिती नव्हते. त्यांच्या घरी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील आकिब उर्फ शौकत खलपे आणि पुणे येथील निखिल राजे या दोघांची कायम ये-जा होती. दिवोदिता यांच्याशी त्या दोघांचा कसला तरी व्यवहार झाला होता. ते दोघे गोव्यात कमिशन बेसिसवर जमीन फ्लॅट घेण्या-देण्याचा व्यवहार करत होते. दिवोदिता यांच्याबरोबर त्यांनी मागील काही महिन्यात कमिशन बेसिसवर व्यवहार केले होते. त्या व्यवहारातील कमिशन दिवोदिता यांना देण्यास कायम टाळाटाळ करत होत्या. त्यामुळे त्यांची त्या दोघांबरोबर भांडणे होत होती. तरीही ते दोघे त्यांच्याबरोबर व्यवहार करत होते. दिवोदिता यांची आर्थिक परिस्थिती सधन होती, परंतु कोणत्याही व्यवहारातील पैसे त्या कोणालाच नीट देत नव्हत्या. शौकत खलपे आणि निखिल राजे हे दोघेही तसे महाराष्ट्रातील आहेत आणि आपणच मूळचे गोव्याचे असल्याने गोव्यातील कोणत्याही व्यवहारात आपल्याला जास्त कमिशन मिळावे असे दिवोदिता यांना वाटत होते. त्यामुळे त्या दोघांशी त्यांचा वादविवाद होत होता. दिवोदिता यांना आपली एक प्रॉपर्टी विकून दुसऱ्या ठिकाणी नवीन प्रॉपर्टी करायची होती. त्यांच्या मनासारखी दुसरी प्रॉपर्टी काही केल्या त्यांना मिळत नव्हती. शौकत खलपे आणि निखिल राजे यांना त्यांनी आपल्यासाठी दुसरी प्रॉपर्टी शोधण्यासाठी सांगितले. त्यांना अगोदरच्या व्यवहारातील कमिशन देण्यास टाळाटाळ करत होत्या. त्यात नवीन प्रॉपर्टीचा व्यवहार केला तर त्या कमिशन देण्यास टाळाटाळ करतील असं त्या दोघांना वाटत होतं. आतापर्यंतच त्यांच्याकडून त्या दोघांचे लाखो रुपयाचे कमिशन येणे होते. नवीन व्यवहार केला तर हे कमिशन आणखी वाढणार होते. त्यामुळे अगोदरचे कमिशन काढून घ्यायचे आणि त्यातून आपले अंक काढून घ्यायचे असा विचार त्या दोघांनी केला होता. पण दिवोदिता त्या दोघांना झुलवत ठेवत होती. काहीतरी कारण सांगून त्या कमिशन देण्याचं टाळत होत्या. एकतर त्या वयोवृद्ध महिला आणि एकट्याच राहत असल्याने त्या दोघांना काही करताही येत नव्हते. त्यामुळे ते दोघे त्यांच्यावर चिडून होते. अखेरीस त्या दोघांनी ठरवले की आता हिला कायमची अद्दल घडवायची. कारण घी सीधे उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है असा विचार त्या दोघांनी केला. शुक्रवार दिनांक 23 रोजी पुण्याहून निखिल राजे हा रत्नागिरीला शौकत खलपे याच्याकडे आला. दिवोदिता फर्नांडिस यांच्याकडे जाऊन आज आपले कमिशन वसूल करायचं या विचाराने ते दोघेही तेथून निघाले. ते थेट दिवोदिता राहत असलेल्या बेन्सन इमारतीत रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यावेळी त्या घरी एकट्याच होत्या. ते दोघे त्याच्या घरी येण्याअगोदर काही वेळापूर्वी दिवोदिता त्यांच्या बहिणीचा नवरा येऊन गेला होता. शौकत आणि निखिल हे दोघे त्यांच्या घरी आले. त्यावेळी फर्नांडिस ह्या थोड्या नशेत होत्या. त्यामुळे ते दोघे काय बोलत आहेत, ते आपल्याला काय विचारत आहेत त्याचे त्यांना भान नव्हते. त्या दोघांना इतक्या रात्री आपल्या घरी आलेले बघून त्या चिडल्या. अगोदरच त्यांचा स्वभाव हा रागीट, त्यातच ते दोघे रात्रीचे आले होते. कमिशनचे पैसे मागू लागले होते. त्यामुळे त्या चिडल्या. त्यांनी त्या दोघांना उत्तर दिले, आधी माझे नवीन प्रॉपर्टीचे काम करा, नंतर कमिशनचे बघू. त्यांच्या या उत्तराने त्या दोघांचे माथे भडकले. तिला आपले कमिशन बुडवायचे आहे असा अर्थ त्यांनी काढला. रागाच्या भरात शौकत खलपे आणि निखिल राजे यांनी दिवोदिता यांना मारहाण करायला सुरुवात केली. तसे त्या ओरडू लागल्या तेव्हा शौकतने त्यांना बेडवर ढकलून त्यांचे हात धरले, तर निखिलने त्यांच्या तोंडावर हात दाबून ठेवत आणि त्यांचा गळा आवळून धरला. त्या शरीराने धष्टपुष्ट असल्याने जोरदार प्रतिकार करू लागल्या. ही बाई आपल्याला काही आवरणार नाही म्हणून शौकतने तिचे पाय सोडून बाजूलाच पडलेली दोरी घेतली. ती दोरी दिवोदिता यांच्या गळ्याभोवती जोरात आवळली. तसे त्यांचा श्वास मंदावत गेला. त्यांची धडपड थांबली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा जीव गेल्याचे लक्षात येताच ते दोघे घाबरले. आपण आता या प्रकरणात अडकणार म्हणून त्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यांनी त्या फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद करून कडी लावली. रात्रीच्या अंधारात कोणाला काही समजणार नाही अशा पद्धतीने ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे दिवोदिता यांच्या बहिणीचा नवरा आला. तेव्हा त्यांना दिवोदिता यांच्या फ्लॅटला बाहेरून कडी लावल्याचे दिसले. त्यांनी कडी काढून दरवाजा उघडला. ते आत गेले तेव्हा बेडवर दिवोदिता उतान्या अवस्थेत पडल्याचे त्यांना दिसले.
त्यांनी दिवोदिता यांना हलवून पाहिले तर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी या घटनेची माहिती कळंगूट पोलिसांना आणि आपल्या नातेवाईकांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंगूट येथील सरकारी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. प्रथमदर्शनी पोलिसांना हा मृत्यू नैसर्गिक असेल असे वाटत होते, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांचा गळा आवळल्याचे नमूद केले होते. त्यावरून पोलिसांना दिवोदिता फर्नांडिस यांचा नैसर्गिक मृत्यू नसून गळा आवळून खून केल्याचे समजलं. मयत दिवोदिता फर्नांडिस ह्या एकट्याच राहत होत्या आणि त्या एकट्याच राहत असल्याने त्यांचा खून कोणीतरी चोरीच्या उद्देशाने केला असावा असा अंदाज बांधून पोलिसांनी तपास चालू ठेवला. परंतु तपासाअंती ही शक्यता मावळली, कारण त्यांच्या घरातील वस्तू, सोने, पैसे जिथल्या तिथे होते. पोलीस तपासात दिवोदिता या फ्लॅट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होत्या याची माहिती मिळाली. या व्यवसायातील संबंधामुळे त्यांच्याकडे 2 तरुणांचे नेहमी येणे जाणे होते आणि त्या दोघांबरोबर त्यांची नेहमी भांडणे होत असल्याची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावरील फ्लॅटमधील CCTV फुटेज तपासले असता त्यामध्ये ते 2 तरुण त्या रात्री आत येताना आणि बाहेर जाताना दिसत होते. हे दोघे तरुण महाराष्ट्र राज्यातील असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तर घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या ह्या दोघांना पोलिसांनी कळंगूट परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची फिर्याद दिवोदिता फर्नांडिस यांच्या बहिणीच्या नवऱ्याकडून घेतली आणि त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिवोदिता फर्नांडिस यांच्या खून प्रकरणी त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या दोघांना म्हापसा येथील कोर्टात उभे केले असता कोर्टाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांनी त्या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली दोरी जप्त केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. धन्यवाद.